नमस्कार भावांनो, SSC GDचं पेपर सुरू आहेत हे सगळ्याला माहिती आहे. आपला ॲनालिसिस पण यूट्यूबला दुपारी 1 वाजता 6 वाजता 3 वाजता ॲनालिसिस चालू आहे. आता पोरांच्या मनात एक डाऊट येतो की सर SSC GDसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाईल, म्हणजे आम्ही कितीचं टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि यूट्यूबला वगैरे काय करतात, ह्या चॅनलचं सर्च कर बाबा, ह्याने कट ऑफ किती सांगतात. बाबा एकदाच सांगतोय दादा, जास्त वेळ तुझा घेणार नाही, तुझा टाईम लय महत्त्वाचा आहे, पेपरचा टाईम आहे. पहिल्यांदा थंबनेल बघ. थोड्या गोष्टी बाबा तुला वाईट वाटतील पण ह्या गोष्टी रिअल आहे. का तर गायकवाड सर फाट फाट तोंडावर बोलतं पण जिंदगीच्या कल्याणासाठीच बोलतं दादा. SSC GD 2026 एक्सपेक्टेड कट ऑफ दादा. पेपरला खूप कमी विद्यार्थी आहेत. वर्दी पाहिजे असेल तर एवढी मार्क मिळालीच पाहिजे दादा. स्वतःला सिद्ध करायची हीच वेळ आहे, अजून पण वेळ गेली नाही. आता पहिली गोष्ट दादा पोरांना, सगळ्यांना तर माहिती आहे दादा, गणिताचे दादा 20 प्रश्न आहेत. गणिताचे 20 प्रश्न 40 मार्काला. बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न 40 मार्काला येतं. GK GSचे दादा 20 प्रश्न 40 मार्काला येतं. आणि इंग्लिश किंवा हिंदी या दोन्हीमधला एक सब्जेक्ट 20 प्रश्न 40 मार्काला आहेत. बरोबर आहे दादा. आता पहिली गोष्ट, पेपरची लेवल जर बघितली ना, पेपरची लेवल खूप सोपी आहे. तुम्ही स्वतःला ॲनालिसिस पण घेतोय दादा, सगळं शिकवलेलं. तुम्ही सगळ्या जगाला खोटं बोला, तुम्ही खाली कुठं काही कमेंट करा, पण स्वतःला खोटं कधी बोलू नका. हे क्लिअर कट सांगतोय. गणित आणि बुद्धिमत्ता ज्या पोरांना नीट बॅचेस केले, त्या पुस्तक नीट वाचले ना, आई शप्पथ सांगतोय त्याला 78 ते 80 मार्क, ह्याच्यापेक्षा खाली मार्क येणं शक्यच नाही. काय लेवल आहे. गणिताला किती आहेत, 4-4 5-5 मार्काचं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन बॉडमास हे लागले, 1-2 मार्काला लसावी मासावी हे लागलाय, गुणोत्तर प्रमाण हे लागले, नफा तोटा, भूमितीचा क्वचित कुठं तर प्रश्न येतात दादा. क्वचित म्हणतोय, काय काय शिपला आलं पण नाही. तर तुम्ही वाटलं तर ॲनालिसिस नीट बघा दाद्या. GKचा प्रश्न हो का, 20 मधलं दाद्या किती, मी म्हणतो एक 3-4 प्रश्न अवघड आहेत. किती प्रश्न, 16 प्रश्न तर बरोबर येतील दाद्या. हिंदीचा सगळ्यांनी भाव केलाय. आज हिंदीचं ॲनालिसिस पण घेतलं, फक्त भाव केला हिंदीचा. सर हिंदी अवघड येईल. अरे भावा, तुला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, त्यातलं 2-3-4 प्रश्न अवघड आलं म्हणजे त्याला काय अवघड म्हणत नसते ते दाद्या. अरे काय लावले, उठलं का सुटलं सर हिंदी अवघड येईल. अरे कोण तर तिथं यूट्यूबला सांगणार, तुम्ही म्हणणार दाद्या. पहिली गोष्ट हे डाऊट क्लिअर करा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पेपरला पोरं कमी येते, विद्यार्थी जास्त येत नाहीत, खूप प्रेझेंटी कमी. आता पोरांच्या मनात डाऊट येणार, सर प्रेझेंटी कमी म्हणजे कट ऑफ 100% कमी येणार. भैया योग तुला आत्ता पण सांगतोय, स्वतःवर शंका घे दाद्या. किती वर्ष झालं भरती करतोय, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, किती वर्ष झालं करतोय, अजून पण तुला एक्सपेक्टेड कट ऑफच पाहिजे का? किती दिवस व्हिडिओ बघणार आहे. ह्या चॅनलवाल्याने हे सांगितलं, तू खुश होशील दाद्या. आणि ज्यावेळेस दाद्या यादीमध्ये नाव नसेल ना, त्यावेळेस तू फोन करून म्हणणार सर मी एका मार्कात गेलो. भैया स्वतःला खुश करू नका, रियालिटी समजा. आत्ता पण सांगतोय, मी तुम्हाला सगळ्याला सांगतोय दाद्या. हो का, 120+ मार्क, तू कुठल्या पण कास्टचा असू दे, पोरगा असू दे नाहीतर पोरगी असू दे, कुठली पण कास्ट, 120+ आहेत ना दाद्या. जर तू घेतली ना दाद्या, तुला चांगली बाप पोस्ट भेटते. हो, कट ऑफ मागच्या वर्षीचा बघितला, कट ऑफ खूप कमी, हे तुला पण माहिती आहे. 95-96 कट ऑफ गेलेला आहे दाद्या. काही ठिकाणी 108 कट ऑफ गेलाय. पुरींचा कट ऑफ कमी आहे, STचा कट ऑफ कमी आहे, STचा खूप कट ऑफ कमी आहे, SCचा पण कमी आहे मुलींचा दाद्या. पण मी तुम्हाला आत्ता सांगतोय दादा, हो का, वर्ष झालं 1.5 वर्ष झालं तुम्ही अभ्यास करताय, काही जणांची शेवटची संधी आहे दाद्या. ह्या गोष्टीत जाऊ नका की सर मला 105 मार्क मिळते. अरे ठीक आहे रे दाद्या, टार्गेट 120+ ठेवू दाद्या. टार्गेट म्हणतोय, हे कट ऑफ नाही. जेव्हा तू टार्गेट 120+ ठेवतो ना, 100% तुझं सिलेक्शन आहे दाद्या. आणि मार्क आरामात मिळतात. कुठली पण, ओपन असू दे, EWS असू दे, OBC असू दे, SC असू दे, ST असू दे, ह्याच्या हो का दाद्या कट ऑफ आहे ना, ओपनचा हीच जातोय दाद्या कट ऑफ महाराष्ट्राचा. ह्याच्यापेक्षा 1-2-3 मार्क कमी असतील, 116-117 दाद्या. ठीक आहे, त्यात तुला कुठली पण पोस्ट भेटते. जर सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांनी पोरांनी दाद्या 120चा कट ऑफ ठेवलं दाद्या, बस ना, शेवटची संधी आहे दाद्या. पेपर तुझा लांब असेल ना दाद्या, ॲनालिसिस बघ, प्रश्न रिपीट होईल. तर पेपर अवघड नाही, डोक्यातनं काढून टाका. आणि सारखं ते कट ऑफचे व्हिडिओ बघायला बंद करा. ठेव ना टार्गेट 120-125+ ठेवले. मायकाला काय बघायची गरज आहे दाद्या. आणि मार्क आरामात मिळते. तर तुला कॅल्क्युलेशन देतो, 78 मार्काचं इथे धर दाद्या. इथं 16 प्रश्न बरोबर, 16-2 किती झालं, 32. 78 आणि 32 किती झालं, 110 मार्क. अरे तुला हिंदीमध्ये 10 मार्क मिळत नाही ते काय, 10 मार्क. एवढं पण तुझं हिंदी बाद आहे. आणि काय पेपर अवघड असते, तुम्ही आम्हाला सांगायला का पेपर अवघड आहे ते. अरे ॲनालिसिस करून पांढरं झाले आमचं. तुम्ही स्वतःला फसवू नका.
इथं मी काय तुम्हाला व्ह्यूज वाढवण्यासाठी ह्याच्यासाठी नाही, तुम्हाला जे कमेंट ते करायचे करा, काय प्रॉब्लेम नाही. पण आत्ता तुम्ही मला बोलचाल दाद्या, जेव्हा कट ऑफ येईल, ज्यावेळेस तुम्ही 1-1, 2-2 मार्कात जाचाल ना, त्यावेळेस तुम्ही रडत बसाल, सर माझी शेवटची संधी होती. हे दिवस घालवू नका. माझं बोलणं भले एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असेल दाद्या, पण जे बोलतोय तेच रिअल आहे. सगळ्या काय हो का 120च्या पुढं जर आपण टार्गेट ठेवलं, कुठल्या पण कास्टमधलं पोरगा असू दे नाही तर पोरगी असू दे, 1 वे सिलेक्शन होतं. 1 वे. कट ऑफ काय 120 जात नसते दाद्या, कट ऑफ खूप कमी आहे. पण किती दिवस धक 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 करत राहायचं दाद्या. आन्सर की आली, सर मला एवढी मार्क आली, सर माझं सरी. अरे किती दिवस लावणार आहे दाद्या, एकदाच राडक खाटे दिशी मिटवून टाकायचं, सगळ्यांना सांगतो. त्यामुळे टार्गेट सगळ्यांनी 120+ ठेवा. कट ऑफ ह्याच्यापेक्षा कमी, पण टार्गेट पेपरला गेलं की तेच लक्षात आलं पाहिजे. 120 साला कसा पण पेपर येऊ दे, मारून येणार आणि 100% मारणार. ठीक आहे का? तर पोरांनी आपलं पुस्तक केले, बॅच केले, PDF कोर्स केले, आरामात मारते. आणि ह्याचं तुम्हाला प्रूफ पण झालं. टेलिग्रामला तुम्ही वाटलं तर मी फोटो टाकलेत. काय पोरांनी 72 दाद्या, सर माझं 72 बरोबर आहे, ते ॲक्युरेट कसा पण पेपर चेक होऊ दे. 144 मार्क CIC पोस्ट भेटली. एक पोरग म्हटलं सर माझे 68 एकदम बरोबर आहेत, 136 मार्क झाले, CIC पोस्ट फिक्स आहे दाद्या. मग ही पोरं करू शकतात 1 वर्षात, तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही स्वतःला फसवू नका. तू मला फसवशील, आई बापाला फसवशील, देवाला फसवशील दाद्या. स्वतःला माणूस फसवू शकत नाही. तुझ्याकडे अजून टाइम आहे. तुझा थोडा फक्त अभ्यास राहिला, थोडा फक्त अभ्यास वाढव. जिथे 4 तास अभ्यास करतो ना, 2 तास वाढव. कोण मरत नाही. आयटम बिटम मरू दे तिकडे, ते काय माहितीला येणार नाही कुठे. ओके. त्यामुळे टार्गेट ठेवायचं आहे. जे तुम्हाला खाली कमेंट वाटते ती कमेंट हे कर. आणि मी आत्ता पण सांगतो, मी टार्गेट म्हणले, हा कट ऑफ नाही. कट ऑफ तुमचा ह्याच्यापेक्षा कमी आहे. जेव्हा आपण 120+ असेल ना, एक कॉन्फिडन्स येतो दाद्या, कसा पण दाद्या आपला सिलेक्शन होते दाद्या, कसा पण. तो कॉन्फिडन्स मिळवायचा असेल तर टार्गेट हे ठेव. तुला खुश करण्यासाठी मी नाही हा व्हिडिओ बनवला. ओके भाऊ. हां, जरी कुणाला काय फोन बिन करायचा असेल दादा, ही नंबर आहे, सगळ्या यूट्यूबला माहिती आहे, 70 57 96 83 27. ठीक आहे. ओके. आत्ता पेपर 3 दिवस झालं चालू झाले, लगेच पोरांना कट ऑफ किती, कट ऑफ किती, असं नसतं रे दाद्या. होऊ दे की एकदा सगळं क्लिअर कट होऊ दे, तुला सगळं सांगतो. हां, फक्त टार्गेट. आता ज्याचं पेपर आहे 27 28 29 30 गेलं, चल 4 दिवस तुझा पेपर लांब आहे, सगळ्यांना मी सांगून ठेवलंय, शेवटच्या आठवड्यात पेपर धरायचा. लई जणांचा पेपर मे मध्ये येतो. त्यामुळे ॲनालिसिस नीट बघा, आरामात 120+ होऊन जाते ती. तुम्ही सेफ सिक्युअर राहताय. ठीक आहे भाऊ. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये सांगा. जे असेल ते बोलून टाका कमेंटमध्ये, लपाछपी करू नका. ठीक आहे. धन्यवाद.